नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 मधला प्रश्न तिसऱ्यातला 1, 2, 3 हे प्रश्न सोडवलेले आहेत। ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसऱ्यातला चौथा, पाचवा आणि सहावा प्रश्न बघणार आहोत आणि या तीनही प्रश्नाबरोबरच आपला सराव संच 1.3 जो आहे तो संपणार आहे। तर बघूया आता हा चौथा प्रश्न काय आहे त्यात आपण सोडूया। तर बघा, 6x - 4y = -12 आणि दुसरं समीकरण आहे 8x - 3y = -2। ठीक आहे, आता हे दोन समीकरण त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। पहिल्यांदा आता ही दोन्ही जी समीकरणे आहेत ती ax + by = c या स्वरूपात आहेत का ते अगोदर बघायचे। जर नसेल तर आपल्याला त्या स्वरूपामध्ये आपल्याला समीकरण आणायचे आहेत आणि नंतरच आपण a1 b1 c1 आणि a2 b2 c2 याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला काढायच्या असतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही जी समीकरण आहेत ते ऑलरेडीच ax + by = c या स्वरूपात आहेत। ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण या दोन्ही समीकरणाच्या डायरेक्टली आपण a1 b1 c1 आणि a2 b2 c2 च्या व्हॅल्यू आपण काढू शकतो। ओके, तर सुरुवातीला ती जी समीकरण आहेत ती आपण लिहून घेऊया आणि त्यांना नंबर देऊया। 6x - 4y = -12 हे समीकरण आपलं पहिलं आहे आणि दुसरं समीकरण आहे बघा 8x - 3y = -2 हे आपलं समीकरण दुसरं आहे। ओके, आता याच्यावरून आपण व्हॅल्यू काढणार आहोत। ठीक आहे, आता या ठिकाणी बघूया येथे a1 काय आहे x चा सहगुणक समीकरण 1 मधला तो आहे 6। त्याच्यानंतर आहे बघा a1 नंतर कुठली व्हॅल्यू काढणार आहोत आपण ती आहे b1। ओके, b1 म्हणजे समीकरण 1 मधला y चा सहगुणक तो आहे -4। त्यानंतर c1 म्हणजे बरोबर चिन्हाची पुढची संख्या ती आहे बघा -12। ओके, आणि a1 झाला तर या ठिकाणी आहे a2 बरोबर। a2 बरोबर समीकरण दुसऱ्यातला x चा सहगुणक तो आहे 8। त्यानंतर b2 बरोबर समीकरण दुसऱ्यातला y चा सहगुणक तो आहे -3 आणि c2 म्हणजे काय समीकरण दुसऱ्यातली बरोबर चिन्हाची पुढची संख्या म्हणजेच ती आहे 2। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सहाही किमती मिळालेल्या आहेत। ओके, आता याच्यावरून आपण काय करणार आहोत तर आता d ची व्हॅल्यू काढूया। म्हणजे d आपण कसं करणार तर d बरोबर डिटर्मिनंटमध्ये काय येणार आहे तर a1 b1 आणि a2 b2 बरोबर। आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर किमती आपल्याला पुटअप करायच्या आहेत। म्हणजे आता किंमत याच्यामध्ये आपण ठेवूया आणि ते आपण सॉल्व करूया। a1 ची किंमत काय आहे तर ती आहे 6। b2 किती आहे सॉरी तर a1 b1 तर b1 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे ती आहे बघा -4 आहे। a2 ची व्हॅल्यू किती आहे a2 आहे 8 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे बघा तर ती आहे -3। ओके, मॅट्रिक्स कंप्लीट किंवा डिटर्मिनंट कंप्लीट। आता हे आपण कसं सोडवणार आहोत तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे ना 6 गुणिले -3। आता वजा असल्यामुळे आपण काय करूया तर ते एक अगोदर मोठ्या कंसामध्ये ते लिहूया संख्या 6 गुणिले -3 म्हणजेच बघा 6 गुणिले -3। ठीक आहे, आता ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे वजा करायचा आहे। वजा दुसऱ्या कंसामध्ये इथं सुद्धा वजा चिन्ह असल्यामुळे आपल्याला मोठा कंस घ्यावा लागेल। त्याच्यामुळे वजा दुसऱ्या कंसामध्ये बघा -4 गुणिले 8। आता -4 असल्यामुळे -4 आपण छोट्या कंसामध्ये घेऊया आणि गुणिले 8 मोठा कंस कंप्लीट। ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे। आता हे सॉल्व करूया पुढे 6त्रिक 18। ठीक आहे, वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला गुणाकाराला वजा चिन्ह येईल। आता बघा हे वजा आणि हे वजा काय झालं तर ते अधिक झालं 8 चौक 32। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला उत्तर किती मिळालं बघा -18 आणि 32 म्हणजेच 32 मधून 18 गेले तर किती राहिले तर ते 14 राहिलेले आहेत। म्हणजेच d ची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे तर 14 मिळालेली आहे। ठीक आहे, आता आपण काय करूया dx आणि dy च्या व्हॅल्यू काढून घेऊयात। तर बघा dx आता आपण काढणार आहोत बरोबर। कोणत्या व्हॅल्यू आहेत बघा c1 b1 आणि c2 b2। ठीक आहे, आता c1 काय आहे आता ह्याच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे तर मी डायरेक्टली आता पुटअप करते। c1 आहे -12 राईट, b1 आहे -4, c2 आहे -2 आणि b2 आहे -3। ठीक आहे, तर आता यांचा आपण काय करूया तर गुणाकार करूया। आता इथे दोन्ही संख्यांना बघा वजा चिन्ह असल्यामुळे दोन्ही संख्या आपण अगोदर मोठ्या ब्रॅकेटमध्ये ठेवूया। बघा -12 गुणिले -3 छोट्या कंसामध्ये -12 गुणिले -3 मोठं ब्रॅकेट कंप्लीट। आता वजा
आपल्याला काय करायचं आहे, हे या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. छोट्या ब्रॅकेटमध्ये -4 गुणिले दुसऱ्या छोट्या ब्रॅकेटमध्ये -2, मोठा ब्रॅकेट कंप्लीट. ओके. ठीक आहे. तर आता हे आपण सॉल्व करूया. आता बघा वजा वजा असल्यामुळे वजा वजा अधिक होईल, 12 36 होईल. ओके. आता हे तुम्ही बघू शकता, हे वजा चिन्ह आपण आहे तसंच लिहूया. हे वजा आणि हे सुद्धा वजा 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 काय झाले, अधिक झाले. ओके. हे जे वजा चिन्ह आपण आहे तसंच ठेवणार आहोत. 4 दुनी 8 आलं. ठीक आहे. म्हणजेच आता इथं आपल्याला dx किती मिळाला बघा, 36 मधून 8 गेले, किती राहिले बघा, तर ते राहिले 28 राहिले. ठीक आहे. त्याच्यामुळे dx आपल्याला मिळाला आहे तो आहे बघा 28 आहे. आता याच्यावरूनच आपण नंतर काय करूया, आता dy सुद्धा काढणार आहोत. dy म्हणजेच कोणत्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहेत बघा, तर a1 c1 आणि a2 c2 आहेत. ओके. याच्यामध्ये आपण आता काय करूया, व्हॅल्यू पुटअप करूया. आता बघा बघा काय आहे, a1 आहे 6 आहे, c1 किती आहे बघा -12 आहे, a2 आहे 8 आणि c2 आहे -2. ठीक आहे. याचं सुद्धा सेम आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. 6 गुणिले -2 आपण आता करणार आहोत. म्हणजेच इथं बघा 6 गुणिले, आता 6 अधिक असल्यामुळे याला छोटा ब्रॅकेट घालायची गरज नाही. 6 गुणिले -2. ठीक आहे. वजा 12 गुणिले 8, -12 गुणिले 8. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. आता यांचा गुणाकार करूया. वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये वजा चिन्ह येईल, म्हणजे 6 दुने काय ते आलं, 6 दुने 12 म्हणजेच -12 येईल. वजा वजा काय झाले, तर ते अधिक झाले. 12 8 96 म्हणजे बघा +96 म्हणजेच आपल्याला dy किती मिळालं बघा, -12 अधिक 96 म्हणजे 96 मधून 12 गेले, किती राहिले, तर 84 राहिले. म्हणजेच dy आपल्याला मिळालेला आहे तो आहे 84. ठीक आहे. आता आपल्याला dx आणि dy मिळालेला आहे, त्याच्यामुळे आपण आता x आणि y ची किमती काढू शकतो. तर बघा क्रेमरच्या पद्धतीनुसार बघा x बरोबर x ची किंमत कशी काढायची, तर dx छेद d आणि आपण y ची किंमत कशी काढणार आहोत बघा, तर y बरोबर dy छेद d. ओके. आता ह्या सगळ्या किंमत आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे इथे लिहूया. dx ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, ते आहे 28, d आहे 14. ओके. आणि y ची किंमत सुद्धा आपण काढूया. y बरोबर dy ची किंमत आपण किती काढलेली आहे, 84 आणि d आहे 14. म्हणजेच आपल्याला x किती मिळालं बघा, तर बघा हे तर बघा 14 दुनी 28 म्हणजेच x ची किंमत आपल्याला इथे 2 मिळालेली आहे. ओके. 14 दुनी 28 आणि y ची किंमत सुद्धा आपण आता काढूया. y बरोबर आता या ठिकाणी बघा 84 छेद 14 म्हणजेच 14 84 आहे ना. सो या ठिकाणी y ची किंमत आपल्याला 6 मिळालेली आहे. ठीक आहे. 14 84. सो x बरोबर 2 आणि y बरोबर 6 या 2 उकल आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. 2 आणि 6. तर बघा 2 6 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे, म्हणजेच xy बरोबर 2 6 ही उकल आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा चौथा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न आहे 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28. तर ही दोन समीकरणे आपल्याला दिसते, तर ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये आहेत. बरोबर. मग आता ही जी समीकरणे आहेत ते आपण आता लिहूया आणि त्यांना आपण समीकरणांची नावे देऊया. म्हणजेच 4m अधिक 6n बरोबर 54 समीकरण हे 1 आहे आणि समीकरण 2 आहे 3m अधिक 2n बरोबर 28 हे आपलं समीकरण दुसरं. आता या ठिकाणी आपण काय करूया, नेहमीप्रमाणे a1 b1 c1 आणि a2 b2 c2 यांच्या व्हॅल्यू काढूया. a1 म्हणजेच काय बघा, m चा सहगुणक तो आहे 4, b1 म्हणजे y चा सहगुणक तो आहे 6 आणि c1 म्हणजे या ठिकाणी बरोबर चिन्हाची पुढची संख्या ती आहे 54 आणि a2 बरोबर 3, b2 बरोबर 2 आणि c2 बरोबर 28. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर d ची पहिल्यांदा आपण व्हॅल्यू काढूया. तर d बरोबर डिटर्मिनंटमध्ये काय आहे, तर a1 b1 आणि a2 b2. ठीक आहे. आता याच्यामध्ये किंमत आपण पुटअप करूया. a1 b1 आणि a2 b2 म्हणजेच बघा 4 6 आणि 3 2. ठीक आहे. आता सगळ्या संख्यांना
निगेटिव्ह संख्या नाही आहेत, म्हणजे सॉरी निगेटिव्ह काय आहेत, निगेटिव्ह नाही आहे काही, त्याच्यामुळे आपल्याला ब्रॅकेट मोठ्या ब्रॅकेटच्या ठिकाणी गरज नाही. म्हणजे 4 गुणिले 2 इथं करूया आणि वजा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 6 गुणिले 3 करूया. 6 गुणिले 3. ओके, आता त्यांचा गुणाकार करूया. 4 दुणे 8 वजा 6 त्रिक 18. आता बघा मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला सुद्धा वजा चिन्ह येईल. 8 वजा 18 म्हणजेच काय 18तून 8 गेले राहिले 10, परंतु मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा वजा चिन्ह येईल. त्याच्यामुळे डी हा आपल्याला किती मिळालेला आहे बघा, तर तो 18 मिळालेला आहे. आता आपण काय करूया, आता बघा तर dx नाही, या ठिकाणी आपण dm काढणार आहोत. त्यांनी चल m आणि n वापरलेला आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा dm म्हणणार आहोत. ठीक आहे, dx नाही या ठिकाणी, तेवढं फक्त लक्षात ठेवा. जे चल वापरलेलं आहे त्यांनी प्रश्नामध्ये तेच चल आपल्याला इथं सुद्धा वापरायचं आहे. त्याच्यामुळे dx नाही तर m आहे, xच्या ठिकाणी m आणि yच्या ठिकाणी आपल्याला n वापरायचं आहे. सो dm बरोबर cn आणि b1 आणि c2 आणि b2. ठीक आहे, याच्यामध्ये ज्या काही किमती आहेत ते आपल्याला माहीत आहेत आणि ते आपण इथं लिहूया. 54, 6 आणि 28 आणि 2. ठीक आहे, याचंसुद्धा आपण आता तिरकस गुणाकार करूया. 54 गुणिले 2, 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28, 6 गुणिले 28. आता यांचा आपण काय करूया तर गुणाकार करणार आहोत. 54 गुणिले 2 किती होतात तर 108 होतात. ओके, आणि 28 गुणिले 6 किती होतात तर 168 होतात. आता मोठ्या संख्येला बघा वजा चिन्ह असल्यामुळे निश्चितच उत्तरामध्ये वजा चिन्ह येईल आणि 168 मधून 108 गेले तर किती राहतात बघा, तर ते 60 राहतात. म्हणजे वजा 60 हे उत्तर आलेलं आहे डीएमचं. ठीक आहे, आता आपण काय करूया तर dn काढणार आहोत. तर dn बरोबर काय काय आहे बघा, डिटर्मिनंटमध्ये a1, c1, a2 आणि c2. आता याचे ज्या काही व्हॅल्यू आहेत ते आपण इथं पुटअप करूया. 4, 54, 3 आणि 28. ओके, आता याचंसुद्धा आपण काय करायचं आहे त्रिकोस गुणाकार इथं करूया. म्हणजेच 4 गुणिले 28 करूया. 4 गुणिले 28 वजा दुसऱ्या कंसामध्ये 54 गुणिले 3, 54 गुणिले 3. आता यांचा काय गुणाकार येतो तर 28 गुणिले 4 किती येतात बघा, तर ते 112 येतात. वजा 54 गुणिले 3 केले तर किती येतात 162 येतात. इथं सुद्धा मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये वजा चिन्ह येईल. 162 मधून 112 गेले किती राहिले तर ते 50 राहिले. म्हणजेच उत्तर आपलं dn जे आहे ते वजा 50 आलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यांची किमती मिळालेल्या आहेत. आता आपण काय करूया, m आणि n च्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. x आणि n च्या नाही तर m आणि n च्या आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहेत क्रेमरच्या पद्धतीनुसार. आता बघा m बरोबर काय येणार आहे तर dm छेद d येणार आहे आणि n बरोबर dn छेद d. ठीक आहे, हे आपल्याला याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. x आणि y च्या या ठिकाणी m आणि n वापरायचं आहे. तर m बरोबर dm आपल्याला किती मिळालेला आहे बघा, तर वजा 60 मिळालेला आहे आणि d जो आहे तो आहे वजा 10. ठीक आहे, आणि आता आपण n ची किंमत काढूया. तर n बरोबर dn आपल्याला किती मिळालेला आहे तर तो वजा 50 मिळालेला आहे आणि d जो आहे तो वजा 10 आहे. आता म्हणजेच आपल्याला आता m आणि n ची किमती मिळतील. तर m बरोबर आता 60/10. ठीक आहे, वजा वजा अधिक झालं म्हणजेच 10 × 60 म्हणजे m ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे तर अधिक 6 मिळालेले आहे. वजा वजा काय झालेलं आहे तर अधिक झालेलं आहे. आणि n बरोबर वजा वजा अधिक 10 × 5 = 50 म्हणजेच इथं बघा आपल्याला n जो आहे तो किती मिळालेला आहे तर 5 मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजेच 6 आणि 5 हे दिलेले एक सामायिक समीकरणाची उकल आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा आपल्याला शेवटी काय लिहायचं आहे तर 6, 5 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. म्हणजेच mn xy च्या ऐवजी mn लिहायचं आहे. mn बरोबर 6, 5 ही उकल आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला हा 5वा प्रश्न सोडवायचा होता. आता शेवटचा 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. तर 6वा प्रश्न बघा, 2x + 3y बरोबर 2 आणि x - y छेद 2 बरोबर 1/2. ठीक आहे, आता हा जो प्रश्न तो थोडासा आपल्याला वेगळा दिसतो. ठीक आहे, नेहमीपेक्षा. त्याच्यामुळे आता बघा व्यवस्थित हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित बघा. मी डिटेलमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो सांगणार आहे. आता हे जे दोन समीकरणे जे आपल्याला दिसतात ते ऑलरेडी
ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये आहे. त्याच्यामुळे आता हे समीकरण लिहून त्यांना आपण काय करूया तर नाव देऊया x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2. हे आपलं समीकरण 2 आहे. ठीक आहे. तर आता या दोन्ही समीकरणावरून आपण आता काय करणार आहोत a1 b1 c1 आणि a2 b2 c2 चे व्हॅल्यू काढणार आहोत. ठीक आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू एकदम आपल्याला परफेक्ट काढायचे आहेत जेणेकरून परत इथं जर आपल्याला व्हॅल्यू चुकल्या तर पुढे आपलं तुमचं उदाहरण जे आहे ते चुकणार आहे. त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित काढायच्या आहेत. एक्सचा सहगुणक आहे इथं 2 आहे, वायचा सहगुणक आहे या ठिकाणी 3, c1 आहे 2. ठीक आहे. आता इथे एक्सचा सहगुणक किती आहे बघा 1 आहे, काहीच नाही म्हटल्यावरती 1 आहे. आता इथं वायचा सहगुणक किती आहे या ठिकाणी बघा तर वजा आहे म्हणजेच वजा वाय या ठिकाणी 1 असणार आहे. वाय म्हणजेच 1 सो 1/2 वजा 1/2 या ठिकाणी b2ची किंमत आहे आणि c1 किती आहे बघा तर अधिक 1/2 आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला लक्ष देऊन ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता यावरून आपण d ची व्हॅल्यू काढूया. नेहमीप्रमाणे d ची आपण आता या ठिकाणी व्हॅल्यू काढूया म्हणजेच a1 b1 आणि a2 b2. ओके. आता याच्या किमती आहेत त्या आपण या ठिकाणी पुटअप करून सॉल्व करूया. काय काय आहेत बघा 2 3 आणि 1 आणि या ठिकाणी वजा 1/2 आहे. ओके. सो आता अशा पद्धतीने हे आपण आता हे सॉल्व करूया. नेहमीप्रमाणे जसं आपण तिरकस गुणाकार करतो तसंच इथं सुद्धा आपल्याला करायचं आहे. आता इथं बघा 2 गुणिले वजा 1/2 आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. वजा असल्यामुळे आपण मोठं ब्रॅकेट आता इथे घेणार आहोत म्हणजेच बघा आता 2 गुणिले वजा 1/2 असल्यामुळे कंस छोट्या कंसामध्ये वजा 1/2 घ्यायचा आहे, मोठा कंस पूर्ण. ओके. आता वजा गुणिले ह्या दोन संख्या म्हणजेच बघा तर 3 गुणिले 1. ठीक आहे. हा या ठिकाणी हा कंस नाही आहे. सो अशा पद्धतीने बघा 3 गुणिले 1 आपण केलेला आहे. आता ही जी स्टेप आहे ती स्टेप आता आपल्याला महत्त्वाची आहे आणि ती व्यवस्थित सोडवायची. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा 2 आणि वजा 1. ठीक आहे. हे दोन्ही संख्या कशा आहेत अंशस्थानी असल्यामुळे यांचा गुणाकार होईल. म्हणजेच इथं काय होईल बघा 2 गुणिले वजा 1 म्हणजेच इथं काय होईल तर वजा 2 होईल. ह्या दोन्ही आपल्याला 1 न गुणायचं आहे. वजा चिन्ह असल्यामुळे वजा चिन्ह आहे तसंच ठेवायचं आहे. म्हणजेच 2 गुणिले 1 किती झाले 2 झाले आणि हे वजा चिन्ह आहे तसंच आणि छेदस्थानची जी 2 आहे ते आहे तसंच आपल्याला ठेवायचे आहेत. ओके. पुढची जी संख्या आहे ते आपण आहे तसंच लिहूया. ते आपण पुन्हा नेक्स्ट स्टेपला सॉल्व करूया. इथं काय आपल्याला मिळालं बे म्हणजेच वजा 1 वजा चिन्ह असल्यामुळे वजा ठेवायचं आहे आणि या ठिकाणी 1 येणार. ठीक आहे. आणि वजा 3 गुणिले 1 म्हणजेच इथं किती आले तर वजा 3 आलेले आहेत. म्हणजेच वजा 1 आणि वजा 3 किती झाले तर ते वजा 4 झाले. मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरामध्ये वजा चिन्हच येईल आणि वजा 1 आणि वजा 3 दोघींचे काय होईल तर ते दोन्ही संख्यांची बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला मिळेल. म्हणजेच डी आपल्याला किती मिळालेला आहे बघा तर तो वजा 4 आपल्याला मिळालेला आहे. ओके. आता डी ची किंमत काढलेली आहे आपण. आता आपण काय करूया तर dx सुद्धा काढूया. dx आपण कसं काढायचं आहे काय आपल्याला किमती लागणार आहेत बघा तर c1 b1 आणि c2 b2. ठीक आहे. याच्यासुद्धा किमती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजेच इथं काय आहे बघा 2 3 c2 आहे 1/2 आणि b1 आहे वजा 1/2. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला ह्या किमती लिहून आपल्याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे. आता बघा 2 आणि वजा 1/2 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. तर बघा 2 गुणिले आता वजा 1/2 आहे ते आपण एका छोट्या कंसामध्ये घेऊया त्याला वजा 1/2. ठीक आहे. वजा हा वजा हा काय करायचा आपला हा यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय येईल बघा तर वजा कंसामध्ये 3 गुणिले 1/2 यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. सो आता हे आपण पुढं काय करूया सॉल्व करूया. जसं वरती तिरकस गुणाकार केला तसं इथं सुद्धा करायचं आहे. 2 गुणिले वजा 1 म्हणजेच किती झाले तर ते वजा 2 झाले आहेत इथं. ठीक आहे. वजा 2/2. ओके. आणि इथं किती येतील बघा तर 3 गुणिले 1. ठीक आहे. यांचा गुणाकार होईल म्हणजेच इथं किती येतील बघा तर वजा 3/2 येतील. कळालं तुम्हाला. हे अंशस्थानी असल्यामुळे अंशस्थानी अंशस्थानचा काय होईल इथं गुणाकार होईल. म्हणजेच 3 गुणिले 1 म्हणजेच इथं राहिले किती बघा 3 आणि छेद 2 आहे तसेच राहिले. ओके. सो अशा पद्धतीने ही स्टेप आपल्याला मिळणार आहे. आता इथं काय येईल बघा वजा बे म्हणजेच इथं 1 आला आणि इथं काय येईल बघा तर वजा 3/2 वजा 3/2 आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे. आता हे आपण सॉल्व कसं करायचं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही स्टेप कशी आहे तर वजा 1 वजा 3/2
2 आहे ना। आता आपण काय करणार आहोत, आता 2 ने आपल्याला 1 ला गुणायचं आहे, म्हणजेच बे के बे इथं झाले म्हणजे इथं आले 2, ठीक आहे। आणि हे -2 आणि हे काय आहेत विथ हे -3 आहेत, म्हणजेच आता 3 आणि 2 किती झाले बघा, तर तिथं 5 झालेले आहेत। म्हणजेच बघा 2 गुणिले 1 म्हणजे इथे किती झाले बघा, तर -2 -3/2 असं ते झालेलं आहे ना। सो आता बघा इथं 2 आणि 3 किती झाले, तर ते 5 म्हणजेच इथं -5/2 आहे, तसेच आपल्याला लिहायचं आहे। सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे उत्तर जे आहे ते -5/2 ते काढायचं आहे, ठीक आहे। मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। सो dx आपल्याला किती मिळालेला आहे, तर तो -5/2 मिळालेला आहे। आता dy ची किंमत आपण काढूया। dy बरोबर कोणत्या किमती आहेत तर इथं बघा, तर a1 c1 a2 आणि c2, ठीक आहे। याची सुद्धा आपण आता या ठिकाणी किंमत लिहूया। 2 इथं 2 आहेत आणि या ठिकाणी 1 आणि इथं 1/2 आहेत, ओके। आता याचं सुद्धा आपण काय करूया, तर त्रिकस गुणाकार करणार आहोत, ठीक आहे। पहिल्यांदा 2 आणि 1/2 यांचा आपण त्रिकस गुणाकार करूया, म्हणजेच 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1, 2 गुणिले 1, ओके। आता इथं काय बघा, 2 गुणिले 1 करायचं आहे, म्हणजेच 2/2 येतील, राईट, आणि वजा 2 गुणिले 1 म्हणजेच इथं -2 येतील। इथं किती राहिले बघा, बे के बे म्हणजेच बे के बे इथं 1 येतील आणि पुढचे -2 आहे तशीच येतील, म्हणजेच इथं उत्तर किती आलं बघा, 1 - 2 म्हणजेच -1, ओके। dy आपल्याला किती मिळालेला आहे, तर -1 मिळालेला आहे। आता सगळ्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, तर आपण काय करूया, आता क्रेमरच्या पद्धतीनुसार x आणि y ची किमती काढणार आहोत। तर बघा आता आपण क्रेमरच्या पद्धतीनुसार आता आपण x आणि y ची किमती काढणार आहोत, ओके। तर x बरोबर dx छेद d ची x ची व्हॅल्यू आणि y ची किंमत कशी काढायची, dy छेद d। आता dy छेद d, आता dx ची किंमत आपण काढलेली आहे ना, x बरोबर dx आपला किती आलेला आहे बघा, तर तो आहे -5/2 छेद d ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, ती आहे -4 आणि y बरोबर dy ची किंमत आपण किती काढलेली आहे बघा, तर dy ची जी किंमत आहे ती आपल्याला -1 मिळालेली आहे आणि d आहे -4 है ना। सो आता आपण हे काय करूया, सॉल्व करूया। x बरोबर आता हे -5/2 आहे, त्या अगोदर आपण लिहूया अंशस्थानचे -5/2। आता 5/2 -5/2 छेद 4 आहे, ठीक आहे। आता हे जे 4 आहे ते अंशस्थानी लिहिण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपल्याला उलटून गुणाकार या ठिकाणी करावा लागेल, म्हणजेच काय, आता इथं 4 आहे, जर अंशस्थानी लिहायचं असेल तर त्याचे विरुद्ध लिहायचे, म्हणजेच 1/4 आपल्याला करावं लागेल, चिन्हासकट आपल्याला द्यावं लागेल, परंतु विरुद्ध करायचे, म्हणजेच उलटून गुणिले आपल्याला इथे लिहावं लागणार। 4 आहे तर 1/4 करावं लागेल, जर या ठिकाणी 1/4 असतं तर मी उलटून गुणिले फक्त 4 लिहिलं असं, ठीक आहे। आपल्याला अपोजिट लिहायचं एवढं फक्त लक्षात ठेवायचं। तर इथे आपल्याला किती मिळालं, आता -5/2 गुणिले -1/4 मिळालेलं आहे आणि y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, तर y बरोबर -1 छेद -4 वजा चिन्ह निघून जाईल, इथं फक्त 1/4 राहील। आता हे आपण पुढे सॉल्व करूया। आता इथं बघा वजा काय होईल, तर या ठिकाणी वजा अधिक होईल, अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार होईल, म्हणजेच 5 गुणिले 1 किती होईल, तर 5 होतील आणि 4 गुणिले 2 किती होतील, तर 8 होतील, म्हणजेच x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, तर 5/8 मिळालेली आहे आणि y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, तर 1/4 मिळालेली आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला x आणि y ची किमती मिळालेल्या आहेत। तर बघा शेवटी आपल्याला काय लिहायचं आहे, तर 5/8 आणि 1/4 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे, म्हणजेच xy बरोबर 5/8 आणि 1/4 ही उकल आहे। सो अशा पद्धतीने बघा आपला सराव संच 1.3 जो आहे तो पूर्णपणे सोडवून झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसऱ्यातला 4था, 5वा आणि 6वा प्रश्न जो आहे तो बघितलेला आहे। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत। या व्हिडिओबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय बाय।